आज 115वा जनसेवकाचा जनसंवाद हा जो आमचा उपक्रम आहे हा पार पडला आणि विविध ठिकाणाहून फार महत्त्वाच्या अशा समस्या घेऊन या ठिकाणी वैयक्तिक आणि समूह असं दोन्ही प्रकारे या ठिकाणी लोक आली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही ही जी स्मार्ट मीटरच्या संबंधामध्ये तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे आणि लोकांना जणू काही फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये संभ्रम पण आहे, तर त्याच्यासंबंधी सर्व वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून ग्राहकांची देखील आम्ही एक बैठक घेतली आणि निरनिराळ्या भागातले ग्राहक आमचे नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या समस्यांचा उहापोह झाला। त्याच्यामधनं कन्क्लूड पण झालं की याच्यामध्ये काय काय उपाययोजना करण्यात येतील यासंबंधी देखील AC जे काकडे आहेत की संबंध या विभागाचे जे सुपरिटेंडंट इंजिनियर आहेत त्यांनी देखील याच्यावरचं निराकरण कसं केलं जाईल ते सांगितलं की या स्मार्ट मीटरच्या ज्या तक्रारी आहेत या तक्रारीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आणि विश्वासार्हता राहण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ज्याची तक्रार असेल त्या ठिकाणी ती अटेंड करून 100% त्याचं निरसन केलं जाईल। आधीचा मीटर देखील त्या ठिकाणी लावून स्मार्ट मीटरशी त्याची कंपॅरिझन देखील केलं जाईल। नवीन स्मार्ट मीटर ज्या ठिकाणी लावायचे आहे त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाईल, त्यांना माहिती दिली जाईल, स्मार्ट मीटरचे काय फायदे आहेत ते सांगितलं जाईल। दिवसभरातले 9 ते 5 या वेळेत जो मीटर वापरतो त्याला शासनाने 85 पैसे पर मीटर सवलत देखील दिलेली आहे, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं। आणि ज्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावले जातील तिथे जुने 20% मीटर ठेवून हे स्मार्ट मीटर लावले जातील की जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन करता येईल की आधीचा मीटर आणि नवीन मीटर। अशा दृष्टीने अनेक ज्या समस्या आहेत अखंडित वीज पुरवठ्याच्या संबंधी तक्रारीचं नीटपणे अटेंड केलं जात नाही, फोन उचलले जात नाहीत, त्याच्यासंबंधी काही त्यांनी ठोस अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आहे। त्याचबरोबर सायबर गुन्हा जो आहे, सायबर गुन्हे फार वाढले आहेत। एक मोदी सरकारने एक चांगलं केलेलं आहे आणि PMO ऑफिसमधनं एक सर्क्युलर पण आलं आहे की 5 लाखाच्या वरचं जे सायबरचं क्राईम असेल किंवा गुन्हा असेल तर त्याचं निराकरण जे आहे ते ताबडतोब करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचं ते सर्क्युलर आहे। आणि त्याच्यामुळे सायबर गुन्ह्यामध्ये ज्यांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेली आहे, तक्रारी आहे, त्यांना ही चांगली खुशखबर आहे की त्यांचं निराकरण जे आहे ते होत जे नव्हतं ते देखील होण्याचा रस्ता जो आहे तो क्लिअर झालेला आहे। महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार आहेत आणि या कंत्राटी कामगारांच्या निरनिराळ्या विभागाच्या तक्रारी देखील येत असतात आणि त्या तक्रारी येऊनसुद्धा तेच कंत्राटदार जे आहेत ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे। त्यांनी मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे कसे मिनिमम वेजेस देत नाही त्याची देखील त्यांना माहिती दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये या संबंध जेवढे ठेकेदार आहेत निरनिराळ्या विभागामध्ये, अगदी अतिक्रमण विभागामध्ये देखील जे ठेकेदार आहेत हे काही बॉन्डेड लेबर नाही आहेत, त्यांना तुम्ही वेट बिगारासारखं वागणूक देणार, 4-4, 5-5 महिने पगार देणार नाही, तर त्याच्यासंबंधी आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची पुन्हा एकदा मी सांगितलं आहे। आणि लेबर कार्यालयामध्ये देखील या संबंधामधलं तक्रारी ज्या आहेत त्या दिले जाणार आहेत, ते देखील त्या ठिकाणी शोकॉज नोटिसेस देखील त्या ठिकाणी देणार आहेत। बाकी शॉक लागून देखील एका 6 वर्षाच्या समर शेख नावाच्या मुलाचा मृत्यू झाला। हा वागळे इस्टेट इंदिरानगर भागामध्ये उघडी वीज होती, त्या ठिकाणी त्याला शॉक लागला। ती वीज जी आहे ती त्या फॅब्रिकेटेड जागेवर आली आणि त्याचा हात लागल्यावर त्याला त्या ठिकाणी शॉक लागला आणि त्याचा फार दुर्दैवी मृत्यू झाला। वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की याची भरपाई ही मिळालीच पाहिजे, कारण की वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी तो शॉक लागून गेलेला आहे
आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये कार्यवाही होणार आहे. बाकी निरनिराळ्या वैयक्तिक विषय देखील काही लोकांच्या तक्रारी होत्या, त्या देखील या ठिकाणी आल्या होत्या आणि त्याचं देखील निराकरण जे आहे ते पुढच्या काळामध्ये केलं जाणार.